नमस्कार, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण सांडगी मिरची किंवा दही भरलेली मिरची वाळवण्याचा एक पदार्थ पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत। हे बघा, ह्या अशा मिरच्या आहेत। तर 1 किलो मिरच्या आहेत, स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत। इथे अर्धा लिटर दही आहे, 2 वाट्या धणे, अर्धी वाटी जिरं, 1 वाटी मोहरी घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा हिंग, इथे 1.5 ते 2 चमचे चाट मसाला घेतलेला आहे, हळद आहे 1 ते 1.5 चमचा आणि मेथी दाणे 2 चमचे घेतलेले, 2 ते 2.5 चमचे मेथी दाणे आहेत। तर आता आपण मसाला तयार करून घेऊया मिरचीमध्ये भरण्यासाठी। तर हे जे साहित्य आहे मसाल्याचं, हे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे। आता आपण मसाला तयार करण्यासाठी हे जे धणे वगैरे घेतले होते ते भाजून घेऊया। हे बघा, धणे आता भाजून झालेले आहेत। आता एक बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे। जिरं पण भाजून झालेलं आहे। आता मोहरी भाजून घेऊया। मोहरी पण आता मस्त तडतडायला लागली आहे, तर मोहरी पण मी काढून घेते। मेथी दाणे, आता मेथी दाणे फक्त हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला, खूप जास्त भाजायचे नाहीत, नाहीतर मग ते जास्त कडवट होते। तर कढई गरमच आहे, मी गॅस बंद करते आणि तसेच हे गरम करून घेते। आता हे जे सर्व साहित्य आपण जे भाजून घेतले ते गार झालं की आपल्याला मिक्सरला दळून काढायचं आहे। तर आता सर्व भाजून घेतलेलं साहित्य आपण दळून घेतलेलं आहे। तर जिरं पावडर इथे आहेत, मोहरी दळलेली आहे आणि धणे आणि ही मेथी दाणे। आता सर्व आपण मिक्स करून घेऊया। हिंग, चाट मसाला घातला ना थोडी मस्त चटपटीत होते। दही तर आपण घालणारच आहोत। हळद आणि मीठ, आणि आता मिरची भरण्यासाठी शक्यतो ना थोडासा घट्ट दही घ्यायचा आहे। आता हे सर्व छान मिक्स करून घेते। मस्त चटपटीत अशा ह्या मिरच्या आपल्या तयार होतात। फक्त वाळवताना जरा काळजी घ्यायची, एकदम कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत, नाहीतर मग त्याला बुरशी लागते। चला, तर आता मसाला मस्त हे बघा दही सोबत मिक्स करून झालेला आहे। खूप जास्त ओलसर पण नाही करायचं आहे आणि मसाल्याला मस्त एकदम सुगंध सुटलेला आहे। हा बघा, आता आपण मिरच्या चिरून आणि हा मसाला त्यामध्ये भरून घेऊया। मिरच्या आहेत नाही बघा, देठही तशीच ठेवायची आहेत आपल्याला, आणि तुम्हाला जर जास्त मोठी देठे नको असतील तर अशी थोडीशी कट करून घ्यायची। आणि आता ह्या जास्त जून नाही आहेत, कोवळ्याच आहेत मिरच्या। तर जास्त जून असेल ना तर तुम्ही यातल्या बिया पण काढून घेऊ शकता। तर हे बघा, ह्या अशा मिरच्या म्हणजे एक साईड पॅक आणि एक साईडला चीर द्यायची आणि ह्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। हे बघा, असा दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा आहे मिरचीमध्ये। तुम्ही यातल्या अशा बिया पण काढून घेऊ शकता। आता सर्व मिरच्या मी अशा भरून घेते। थोडा दाबून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये तो चिटकून राहील, वाळल्यानंतर पण मसाला जास्त बाहेर येणार नाही। तर आता सर्व मिरच्या मी अशा ह्या भरून घेते। सर्व मिरच्या मस्त मसाला भरून आता रेडी झालेल्या आहेत। आता मस्त या कडक उन्हात वाळवून घ्यायच्या
साधारण 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायचे आहेत एकदम कडकडीत उन्हामध्ये, म्हणजे मग त्यांना बुरशी वगैरे येत नाही. आता मिरच्या वाळून झालेल्या आहेत. जवळजवळ मला 3 ते 4 दिवस लागले, कारण की आमच्याकडे ना ऊन जास्त येत नाही. तर तुम्ही आता आवाज बघत असाल मस्त एकदम, हे बघा. कारण की ना जरासं जरी ओलसर राहिल्या ना ह्या मिरच्या तर त्या बुरशी लागते, म्हणजे आपल्याला टिकवण्यासाठी करायचं असतात ना, तर मग एकदम कडक अशा वाळवून घ्या. तर आता हे मी तुम्हाला ह्या फ्राय करून दाखवते. गरम झालेलं आहे, आता आपण मिरच्या तळून घेऊया. तर खूप जास्त हे तेल गरम झालं ना की लगेच तुम्ही गॅस पण बंद करून घेऊ शकता, कारण की नाहीतर लगेच ह्या करपतात. आता हे बघा, मी गॅस बंद करते. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. अगदी पटकन ह्या तळून होतात. जास्त तुम्ही फास्ट गॅसवर तळल्या ना तर लगेच त्या करपतात. हे बघा, मस्त सांडगे मिरच्या किंवा दही भरलेल्या मिरच्या तयार आहेत. वाळवणीचा पदार्थ तुम्ही वरण भातासोबत खा. भाजी नसेल तरी खूप छान होतात ह्या मिरच्या. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.